हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सकाळचे वाजले होते 8:30 आणि मी उठले आणि मी यांना उठवलं. उठा चिवताई सारीकडे उजाडले आणि देन त्यानंतर मी केली खिडकी ओपन, घेतली मी फ्रेश हवा. वा व्हॉट अ फील यार. त्यानंतर खूप थंडी वाजत होती. मग मी घातलं जॅकेट. मला करायची होती घरातली सगळी कामं. देन मी फोन चार्जिंगला लावला. सकाळचं माझं पहिलं काम तेच आहे, फोन चार्जिंगला लावायचं. तरी पण हे अजून झोपलेलेच होते. मग यांचं ब्लँकेट खेचलं आणि यांना परत उठवलं. देन त्यानंतर मी लावले मशीनला कपडे. खूप सारे कपडे वॉश करायचे होते. ते मशीनला कपडे लावून झाल्यानंतर मी घेतला हातात झाडू आणि झाली कामवाली बाई. झाडू मारता मारता मशीनचा आवाज आला. त्यानंतर मला कपडे सुकायला घालायचे होते. मग कपडे सुकायला घातले. सगळे कर्टन्स वगैरे कवर सगळं मी आज वॉश केलं होतं, कारण ते थोडंसं घाण पण दिसत होतं. आणि पुढे काहीतरी आहे सरप्राईज, ते तुम्हाला नक्कीच दिसेल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा नवरा बघा माझ्या पिल्लांना थोडंसं खायला घालत होते. ते सकाळपासून चू करत होते. त्यांचं डेलीचं काम हेच आहे, उठल्या ह्या पिल्लांना खायला घालणं. आणि ते पण आवाज देत असतं उठल्यापासून, मला खायला द्या ना. सो मग आणि सरप्राईज गोष्ट म्हणजे आत्ताच आमच्या पिल्लूने अजून एक पिल्लूला जन्म दिला आहे. सो तो पण खूप क्यूट आहे. नक्की मी पुढे एक व्लॉग बनवेल, त्याच्यात मी तुम्हाला शो करेल. माझ्या पतिदेवचं एवढं काम झालं का बघा. दुसरं काम हेच आहे, मोबाईल घेऊन हे करायचं. तेवढ्या वेळात माझी आंघोळ झाली. त्यानंतर माझं पहिलं काम तुळशीला पाणी टाकणे. आंघोळ झाल्यानंतर माझी तुळस मेरी जान आहे वो थोडी. मग त्यानंतर मी घेतले होते डोसे बनवायला. मला बनवायचं होतं ब्रेकफास्ट. यांना बोलली पटापट ब्रश करा, पहिले ब्रेकफास्ट करा, मग नंतर बघा तुमच्या आंघोळीचं, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. आजचं खूप मोठं रुटीन होतं. सो ते सगळं पण मला मॅनेज करायचं होतं. आणि आम्ही बसल्यानंतर ब्रेकफास्टला भाजी. आता जस्ट आम्ही ब्रेकफास्ट केला आहे आणि आता आम्ही डेकोरेशन करणार आहे. पण आता थोडंच असं बसलो आहे, काय करू विचार करतोय. हो ना. हो. ही माझी क्यूट आणि सगळ्यात फेवरेट भाजी आहे. आणि ही माझी सगळ्यात जेन्झी आणि मॉडेस्ट मामी. आता मी आंघोळ नाही करणार किती दिवस, जोपर्यंत नेक्स्ट टाइम तुम्ही येत नाही ना तोपर्यंत. देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना. हे प्रिपरेशन चाललंय आमचं 31st. देखो ना गाइस, देखो ना हाऊ इट लुक्स. आणि मी डेकोरेशनला सुरुवात केली होती. हे जेवढं पण मटेरियल आहे ते सगळं मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. सो तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देईल आणि तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मी आता घेणारे कवर्स लावायला. कवर पण सुकले होते सोफ्याचे, सो मग मी ते टाकले. त्यानंतर उशांना कवर लावायचे होते, मला सगळ्यात मेहनतीचं काम. सो मग मी ते स्टार्ट केलं. त्याच्यानंतर ते उशाचे कवर लावून झाल्यानंतर डेकोरेशनचं एक फायनल लुक बघत होतो, लायटिंग्स वगैरे कवर करत होतो. देन सगळं झालं होतं, ऑलमोस्ट डन. बघू शकता तुम्ही कसं वाटतंय माझं डेकोरेशन, किती छान केलं आहे मी. हे गेले होते आंघोळीला आणि आता आपण यांचं रिॲक्शन बघूया. त्यानंतर फटाफट रेडी झालो आणि निघालो आम्ही थोडंसं सामान घ्यायला, कारण आम्हाला करायची होती संध्याकाळच्या मेन्यूची तयारी. आणि आम्ही निघालो होतो तिकडे. सो माझा नवरा मला सजेशन देत होता की हा ब्रँड घे, तो ब्रँड घे, हे नको घेऊ, ते घे, ते नको ते घे. फायनली आमचं सामान घेऊन झालं होतं, आम्ही आलो घरी. तर हे गाईज, आम्ही गेलो होतो मार्टला आणि आम्ही आणलं आहे हे बघा एवढं सामान. माझी भाची बघा कशी असते, का तर मी असं बोलते म्हणून ओव्हर ॲक्टिंग करून. हे बघा, हे आमच्या पार्टीचं सामान आहे. आणि आता आम्ही काय बनवणार आहे ते. डेकोरेशनला नजर नका लावू. बनवणारी मी आहे आणि पैसे देणारी मी. ते यांच्यामुळे माझं निर्णय असं होणार. हे सर्व सामान आज आम्ही न्यू इयरसाठी न्यू इयर पार्टी करणार आहोत संध्याकाळी, आणि माझी बायको वेगवेगळे डिशेस बनवणार आहे. त्यामुळे हे सर्व सामान आम्ही आणलेलं आहे. पनीर टिक्का, चिकन मसाला, मेयोनीज, अमूल बटर आणि चीज, हे सर्व साहित्य
माझी बायको आता काय करणार आहे मलाच नाही माहिती. हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे, माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. आणि तुम्हालाही न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. त्यानंतर इथे ठेवलं होतं मी पाणी उकळायला, त्यामध्ये टाकणार होते मी नूडल्स. आता नूडलची रेसिपी मी चालू करते, कारण आम्हाला सगळं जेवढं पण आहे ते सगळं घरी बनवायचं होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तर मला बाहेरचं आवडत नाही. त्यानंतर आम्ही घेतली होती पोटॅटो चॉपिंग करायला. आम्ही फ्रेंच फ्राईज पण बनवणार होतो, तोपर्यंत घेतला एक छोटासा ब्रेक. खूप भूक लागली होती, सो घेतली होती कॉफी, बनवली आणि प्यायला. आणि बघा सरांचं, ओ माय गॉड व्हॉट अ ॲटिट्यूड, त्यांचं तर ॲटिट्यूडच आहे कॉफी पिताना पण. त्यानंतर घेतलं होतं सूप बनवायला. आमचं हे पण ठरलं होतं की सूप पण बनवूया मस्त. बघा सगळे व्हेजेस टाकून सगळं मी हेल्दी सूप बनवते आणि आम्ही सगळं हेल्दीच खाणार आहे. ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मला बाहेरचं थोडं पण नाही आवडत, मी खातच नाही. त्यानंतर आम्ही घेतले होते फ्रेंच फ्राईज बनवायला. फ्रेंच फ्राईजमध्ये आम्ही मिक्स केलं होतं थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि त्यानंतर मी फ्रेंच फ्राईज बनवायला करायला. आता फ्राय करून झाल्यानंतर आमची थोडीशी मस्ती चालली होती. ती फायनल टेक इज नाव मॅगी, नूडल्स. सॉरी नूडल्स. चिकन. हा चिकन झालाय आमचा फ्राय. डीप 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 फ्राय. माझा नवरा किचन मध्ये लुडू बुडू हेल्प करता का कधी काय? मीच खूप हेल्प केली आहे तू. आणि आत्ता वाजले 9:30. स्टील वी आर मेकिंग सी डिशेस. हा आहे कुल्हड पिझ्झा. नक्की टेस्ट करायला या. कोण बनवते तुम्हाला दाखवते. मेरी डार्लिंग है ये बना रही है कुल्हड पिझ्झा. सो तुम्हाला नक्की मी शो करेल की काय काय डिशेस बनवलेत ते. सध्या अजून मला रेडी व्हायचं आहे. माझा हस्बंड यायचं बाकी. ओ माय गॉड, ग्लो आलाय माझ्या फेसला. कसला तो सांग का? ह्या डेकोरेशनचा छान वाटतंय ना डेकोरेशन, कारण मी केलंय, माझ्या भाचीने पण केलंय मदत. सो बाय बाय. अजून रेडी झाल्यावर नक्की परत वेट करा. गाईस मी झाली रेडी. सांगा मला मी कशी दिसते. आणि ही माझी भाची. वेट. आणि हा डेकोरेशन. आणि ही मी. बघा मी कशी दिसते. केलंय. ऑफकोर्स. बाय. असं वाटते पब मध्ये ना. गाईज तर हे बघा आमचं डेकोरेशन झालंय आणि मी पण फुल ऑन रेडी झाली आहे. तर नक्की सांगा मला मी कशी दिसते. ही माझी भाची. शी इज ऑल्सो लुकिंग सो 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 क्यूट. आणि माझा नवरा आहो. कमेंट करा मी कसे दिसतोय. Happy New Year to All all guys.